शेतकरी मित्र हो, महाराष्ट्रामध्ये कांद्याचं फार मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं आणि आता कांद्याचा सीझन आहे आणि कांदा बऱ्याच शेतकऱ्यांचा आता लावून झालेला आहे, काहींचा लागतो आहे आणि काहींचा आता महिनाभराचा झालेला आहे. तर मित्रांनो, रस्त्याने आज गावाकडे गेलो तर रस्त्याने येताना खूप साऱ्या ठिकाणी बघायला भेटलं की कांद्याची पात अशा प्रकारे वाकडी झालेली आहे. हे सकिंग पेस्ट म्हणजे ट्रिप्स, मावा, तुडतुडे याच्यामुळे ह्या गाभ्यामध्ये रस आहे तो शोषला जातो आणि पात अशा प्रकारे वाकडी होते आणि तिथं त्या जखमांमध्ये करपास असतो. त्याच्यामध्ये दव पडलं की ती आणखीन कूच सुरू होते. ह्या सगळ्यांचं कारण आहे कमजोरी. मित्रांनो, ही जी माती आहे अशा प्रकारे कडक झालेली आहे आणि ह्या कडक झालेल्या मातीमध्ये रसायनांचे अवशेष असून देखील शेतकरी याच्यामध्ये युरिया टाकतात, DAP टाकतात आणि त्याच्यामुळे जमीन आणखीन कडक बनते. आता ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये ह्या कांद्यांना पोषण मिळण्याच्या ऐवजी त्यांची कमजोरी होते आणि कमजोरीमुळे हे रोग येतात. हे शेतकऱ्यांना कळत नाही. तुम्ही जर SCT वैदिकचे कुठल्याही प्रकारचे शेतकऱ्याचे जर आपण कांदे पाहिले तर तुम्हाला कांदे एक नंबर आणि सरळ पात बघायला मिळेल. मला पूर्ण पट्ट्यामध्ये या 27 किलोमीटरमध्ये एकही प्लॉट असा नाही की त्याची कांद्याची पात सरळ आहे. आपण या अशा प्लॉटसाठी SSM म्हणजे सम्राट, शक्ती, मिराकल आणि ह्युमस गोल्ड हे SCT वैदिकचं वापरलं तर ही कांद्याची पात तुमची मला 8 दिवसामध्ये सरळ झालेली दिसेल. तुम्हाला कुठल्या प्रकारचे बुरशीनाशक, कीटकनाशक न वापरता तुम्ही या मातीमध्ये हा बदल करू शकता आणि तुमचे कांदे सरळ करू शकता, निरोगी करू शकता. तुम्ही त्याचं रिपिटेशन पुन्हा जर केलं तर तुमचे कांदे 2 ते 3 डोसमध्ये तुमचे हार्वेस्टिंगपर्यंत तुमचे कांदे येऊ शकता. तर आपण या सगळ्या रोगराईतून आपले कांदे मुक्त करू शकता आणि चिंतामुक्त अशा प्रकारे टिकाऊ कांदे पिकू शकता. धन्यवाद.